वंदितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चित्स्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि आमची चर्चा सुरू आहे ती सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराची, आणि त्या अंतर्गत आम्ही आमच्या अनुभूतीसाठी कोणता आत्मा ध्येय म्हणून निवडावा, आश्रय घेण्यायोग्य कोणता आत्मा आहे, या गोष्टीची चर्चा बघतो आहे। आणि या दृष्टीतून आम्ही जो काल बघितला की जीवत्व भाव जो आहे, आणि या जीवत्व भावामध्ये देखील शुद्ध जीवत्व पारिणामिक भाव म्हणजे जो शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा विषय आहे, हा कसा आहे तर नित्य निरावरण आणि शुद्ध रूपाचा आहे, आणि याचाच आम्हाला अवलंब घ्यायचा आहे। हा जो आत्मा आहे हा बंध पर्याय आणि मोक्ष पर्याय या परिणतीने रहित आहे, आणि 10 प्राणरूप जो असद्भुत व्यवहारण्यानी जीवत्व सांगितलेला आहे किंवा भव्य अभव्यपणा जो आम्ही बघणार आहोत, या दोन्ही पर्यायार्थिक नयाचा विषय असल्यामुळे याचा आम्हाला अवलंब घेऊन आमच्या आत्माची अनुभूती आम्हाला होऊ शकत नाही। इथपर्यंत आम्ही विषय बघितलेला होता। आता या अनुषंगाने थोडी आम्हाला जीवत्व या शब्दाबद्दलची चर्चा आणि विस्तार थोडा अभिप्रेत आहे। याचं कारण असं की आम्हाला हा जो जीवत्व पारिणामिक भाव सांगितलेला आहे, हा जीवत्व पारिणामिक भाव शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा विषय जो आहे हा लक्षात यायला पाहिजे। कारण जीवाची व्याख्या आम्ही अनेक तऱ्हेने करतो। जो चेतना म्हणजे ज्ञान दर्शन स्वभावी आहे तो जीव म्हणतो। अनेक तऱ्हेने त्याची आम्ही कथन करू शकतो, आणि त्या कथनामध्ये नेमकं आम्हाला काय अभिप्रेत आहे आणि कशा प्रकारे आम्हाला बघायचं आहे, यासाठी या जीवद्रव्याचं थोडं विस्तृत वर्णन आम्हाला इथे घ्यायचं आहे। पहिल्यांदा तर आम्ही जीवाची पहिल्या दुसऱ्या भागामध्ये जी सामान्य व्याख्या शिकलेला आहे की ज्याला चेतना म्हणजे ज्ञान आणि दर्शन आहे त्याला जीव म्हणतात। आता चेतना नुसतं जर आम्ही म्हटलं ज्याला चेतना आहे तो जीव आहे तरीही चालतं, परंतु चेतना म्हटल्यानंतर आम्हाला पूर्ण क्लिअर होत नाही चेतना काय आहे। चेतना प्रतिभासमय आहे, पण हे लक्षात येत नाही की हे कार्य काय करतं। मग त्यासाठी 2 भेदांनी चेतनेचं प्रतिभासमयपणा दाखविला। एक दाखविला ज्ञानाच्या माध्यमातून आणि एक दाखविला दर्शनाच्या माध्यमातून। ज्ञान ही प्रतिभासमय आहे आणि दर्शन ही प्रतिभासमय आहे, आणि म्हणून चेतनेला 2 याच्यामध्ये व्यवहारांनी विभक्त करून ज्याला ज्ञान आणि दर्शन आहे त्याला चेतना असं म्हटले आहे किंवा त्याला जीव असं म्हटलेलं आहे। आणि ज्ञानाचं कार्य जाणणं आणि दर्शनाचं कार्य अवलोकन करणं किंवा ज्ञान होण्यापूर्वीचा सामान्य प्रतिभास। सामान्य प्रतिभास याचा अर्थ की आम्हाला ती पदार्थ जाणण्याची आमची सावधानता आहे, की आमचं लक्ष आता तिकडे गेलेलं आहे, परंतु अजूनही आम्हाला सत्ता मात्र अवलोकन झालेलं आहे। पदार्थाचं पृथक पृथक अस्तित्व जाणवलेलं नाही, तोपर्यंत ते आमचं दर्शनेचं कार्य, दर्शन चेतनेचं कार्य आहे। आणि अशी ही व्याख्या आम्ही सर्वात प्रथम शिकलेलो आहे, आणि ही व्याख्या निर्दोष व्याख्या आहे। या व्याख्येमध्ये अतिव्याप्ती, अव्याप्ती किंवा असंभवी कोणताही दोष आलेला नाही। ही पहिली व्याख्या आम्ही बघितली। आता जेव्हा आम्ही समयसार अध्ययन करतो
तर त्यामध्ये आम्हाला परमपारिणामिक भावानी निश्चयनयानी जीवत्व सांगितलं. मग हा प्रकार काय आहे, हाही प्रश्न आम्हाला पडतो. मग आता परमपारिणामिक किंवा परमशुद्ध निश्चय नयानी किंवा जो शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा विषय आहे, त्या दृष्टिकोनातून हा आत्मा कशाने जगतो, हा जर प्रश्न आम्ही विचारला किंवा बघितला, तर जो चैतन्य प्राणांनी जगतो, जीवाशी नित्य तादात्म्य रूप आहे, तो परम पारिणामिक भाव किंवा परम शुद्ध निश्चयनयानी असा जीवत्व भाव आहे. काय सांगितलं की चैतन्य प्राणांनी जगतो, आणि हा निगोद अवस्थेपासून सिद्ध पर्यायींमध्ये, सगळ्या पर्यायींमध्ये हा अनुस्यूत व्यापक असलेला भाव आहे. आणि चैतन्य चैतन्य अशी चैतन्याची धारा सर्वत्र विद्यमान आहे, असा हा सामान्य रूप प्राण आहे. आणि जीव याच प्राणांनी वास्तविकतः परमशुद्ध निश्चयने जगत आहे. हा प्राण कसा आहे तर तादात्म्य रूप आहे, जीवापासून कधीही पृथक झालेला नाही. हा त्रिकाली आहे, नित्य उदय रूप आहे, नंतर निरावरण आहे. या प्राणावर कुणीही आवरण टाकू शकत नाही, स्वतःसिद्ध आहे. आणि शेवटचं निष्क्रिय आहे, म्हणजे हा न बंधाला कारणीभूत आहे, न मोक्षाला कारण रूप आहे. याचं कारण असं की हा पर्याय रूप नाही आहे, हा द्रव्य रूप आहे, आणि कार्य जे होतं ते पर्यायीमध्ये घडतं, आणि म्हणून हा भाव निष्क्रिय भाव म्हटल्या गेलेला आहे. असा हा आमचा ध्येय रूप प्राण आहे. हा प्राण प्रत्येकाजवळ विद्यमान आहे. यात पर्याय भेद, गुणभेद, एक देश शुद्ध पर्याय, रागद्वेष शुद्ध पर्याय, या सगळ्या पर्यायींना गौण केलेला आहे. एवढंच नव्हे तर गुणभेद देखील गौण केले, निराकरण नाही, गौण केलेले आहे. आणि या चैतन्य प्राणाला मुख्यतः देऊन जे कथन आलेलं आहे, हा असा परमपारिणामिक भावाचा विषय असलेला परमशुद्ध निश्चय नाही. हा अवलंबन घेण्यायोग्य म्हणजेच आश्रय घेण्यायोग्य हा प्राण आहे. हा उपादेय आहे, यात समलता बिलकुल नाही. हे कथन शुद्ध द्रव्यार्थिक नयाचे आहे, म्हणून हा ध्येय प्राण म्हटल्या जातो. पहिली व्याख्या किंवा पहिल्या दृष्टिकोनातून हा आत्मा अवलंबन घेण्यायोग्य. नंतर आम्हाला दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहायचे आहे की पूर्ण शुद्ध जीवत्व ज्याच्यामध्ये अभिव्यक्त झालेला आहे पर्यायीमध्ये देखील, म्हणजे जो केवल ज्ञान, केवल दर्शन रूप आहे, तो म्हणजे जीव आहे हे म्हणणं. असं जेव्हा आम्ही म्हणतो, ह्या जीवाची शुद्ध पर्याय अभिप्रेत आहे, आणि म्हणून या ज्ञान दर्शनाच्या पर्यायी आहे. जेथे शुद्ध पर्याय आहे, ती पर्याय इथे अपेक्षित आहे, म्हणून हा पर्यायार्थिक नयाचा विषय आहे. केवल ज्ञान आणि केवल दर्शन म्हणजे जीवत्व आहे, असा हा पर्यायार्थिक नयाचा विषय आहे. यामध्ये शुद्ध पर्याय बघितली, आणि म्हणून शुद्ध पर्यायार्थिक नय आहे. हे आमचे साध्य प्राण आहे, हे आम्हाला साध्य करायचे आहे, म्हणून या प्राणाला साध्य प्राण असे म्हटले जाते. कारण ते आज आमच्या जवळ नाही, आम्हाला प्राप्त करायचे आहे. उपादेय जरूर आहे, आणि अर्हंत आणि सिद्धांना हे प्राण व्यक्त रूपामध्ये विद्यमान आहे. हे कथन शुद्ध पर्यायार्थिक नयानी, शुद्ध पर्यायार्थिक नयानी आहे, किंवा याला साक्षात शुद्ध प्राण म्हटल्या जाते. तिसरं, एक देश शुद्ध निश्चय नयानी किंवा उपचरी सद्भूत व्यवहार नयानी. जीवाचे प्राण कोणते? एक देश शुद्ध निश्चय नय, किंवा त्यालाच आम्ही म्हणू शकतो उपचरी सद्भूत व्यवहार नय. दोन्हीही एकच कथन करणार आहे, एकच त्यांचं वाक्य असणार आहे की जीवाचे मतिज्ञान, श्रुतज्ञान किंवा चक्षुदर्शन, अचक्षुदर्शन आहे. जीवाचं ज्ञान आणि दर्शन हे गुण आहे, ते जीवाचे जीवाच सांगितले, म्हणून हा निश्चय नय आहे.
आणि सुमती सुश्रुत हे अभिप्रेत आहे म्हणून शुद्ध आहे. पण ज्ञान पूर्ण शुद्ध किंवा दर्शन पूर्ण शुद्ध नाही म्हणून एक देश शुद्ध आहे. आणि उपचरित का म्हटलं याच प्राणांना की गुणी आणि गुण म्हणजे आत्मा गुणी आणि त्याचे ज्ञान दर्शन गुण हे त्याचे त्याच्यातच आहे म्हणजे वस्तुभूत आहे म्हणून सद्भूत आहे. भेद केला म्हणजे वास्तविकता हा अभेद आहे आणि तरीही भेद केला म्हणून व्यवहार नाही आहे. आणि ज्ञानाला आणि दर्शनाला कर्मकृत उपाधी जोडली आहे किंवा मती ज्ञान श्रुत ज्ञान म्हटलंय, नुसतं ज्ञान दर्शन नाही म्हटलं. मतिज्ञान म्हणत असताना कर्माची उपाधी लागलेली आहे की मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम असताना किंवा चक्षुदर्शनावरण कर्माचा जीवाला क्षयोक्षम असताना ही उपाधी लागली आणि म्हणून ते उपचरित आहे. हे आमचे साधन रूप प्राण आहे. इथे पर्याय विवक्षित आहे म्हणून हे पर्यायार्थिक नयाचं कथन आहे. हे प्राण आम्हाला कथनचित उपादेय आहे आणि कथनचित हेय आहे. जोपर्यंत याची प्राप्ती होत नाही तोपर्यंत आम्हाला ते उपादेय आहे. पण प्राप्ती झाली म्हणून आम्हाला तिथे स्टॉप व्हायचं नाही आहे, आम्हाला पुढे पण जायचं आहे आणि या दृष्टीने ते कथनचित हेय देखील म्हटल्या जातात. नंतरच चौथ्या पद्धतीने आम्हाला कथन मिळणार आहे अनुपचरित सद्भूत व्यवहार नयाने जीवामध्ये ज्ञान दर्शन आहे. फरक एवढा आहे उपचरित आणि अनुपचरित मध्ये. उपचरित मध्ये आम्ही त्याला उपाधी लावली मतिश्रुतपणाची आणि अनुपचरित मध्ये ही उपाधी काढून केवळ ज्ञान दर्शन म्हणतो. असा हा गुण आणि गुणी भेद बघितला. हा वस्तुभूत आहे म्हणून सद्भूत व्यवहार आहे आणि ज्ञान दर्शनामध्ये कर्मकृत उपाधी जोडली नाही म्हणून अनुपचरित आहे. हाही पर्यायार्थिक नयाचा विषय आहे. हाही साधन रूप प्राण आहे. कथनचित उपादेय आणि कथनचित हेय असा आहे. नंतर भावप्राण, भावप्राणांचंही कथन आलेलं आहे की द्रव्यप्राण आणि भावप्राण. तर भावप्राण कशाला म्हणायचं की आत्म्याच्या ज्या शक्तीच्या निमित्ताने इंद्रियाधिक स्वकार्यामध्ये प्रवृत्त होतात त्याला भावप्राण म्हणतात. आणि भावप्राण दोन प्रकारचे आहे, भावेंद्रिय आणि बलप्राण. परत लक्षात घ्या, भावप्राण कशाला म्हणतात? आत्म्याच्या ज्या शक्तीच्या निमित्ताने इंद्रियाधिक स्वकार्यामध्ये प्रवृत्त होतात म्हणजे शक्ती तर आत्म्याची आहे आणि त्याच्या निमित्ताने आत्म्याच्या शक्तीच्या निमित्ताने इंद्रियाधिक याच्यामध्ये त्याची स्वप्रवृत्ती होते आहे, याला भावप्राण म्हटलं. आणि भावप्राण दोन प्रकारचे आहे, भावेंद्रिय रूप आणि बलप्राण रूप. जीव 5 भावेंद्रिय आणि 3 बलप्राणांनी जगतो हे कथन अशुद्ध निश्चय नयाचे आहे. भावप्राण ही जीवाचीच क्षयोक्षम रूप शक्ती आहे. ती जीवाची जीवातच सांगितली म्हणून निश्चय नय आहे, पण तो जीवाचा स्वभाव नाही, अशुद्ध दशा आहे म्हणून त्याला अशुद्ध निश्चय नय म्हटल्या जातं. हाही पर्यायार्थिक नयाचा विषय आहे. हे प्राण अनादी कालापासून आहे पण अनंत रूप नाही, कारण संपणार आहे. केवल ज्ञान झालं की ह्या प्राणांचं काहीही कार्य नाही म्हणून हे अनादी कालापासून तर जीवाला आहे पण अनंत रूप नाही म्हणून अनादी शांत आहे. इथेच आम्हाला ध्येयरूप प्राणाला प्रधानता देऊन कर्मकृत भावाला दूर करायचं आहे. शुद्ध तत्व शोधलं की आपोआपच समलपणा दूर होतो. अशुद्ध निश्चय नय हाही कुठे कुठे व्यवहार नय म्हटला जातो. जसं आम्ही म्हटलं की भावेंद्रियांनी जीव जगतो, हे जे म्हणणं आहे हे जसं अशुद्ध निश्चय नयाचं आहे तसंच याला कधी कधी व्यवहार नय देखील म्हटल्या जातो.
नंतर आम्हाला कथन मिळतं, अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाने. हा जीव 5 इंद्रिय, 3 बल, आयु आणि श्वासोश्वास म्हणजे 10 प्राणांनी जगतो. हे प्राण शरीराश्रित आहे. द्रव्येंद्रिय हे पुद्गल रचित आहे. इथे पुद्गल द्रव्य आणि जीव द्रव्य यात भेद असतानाही अभेद मांडलं, म्हणून हा असद्भूत व्यवहार आहे. पण हे द्रव्य प्राणांचा आणि जीवाचा परस्पर अवगाह संबंध आहे, याला सोडता पण येत नाही. आयु पूर्ण होईपर्यंत या प्राणांचा संबंध जीवाशी असणारच आहे, म्हणून तो अनुपचार झाला. हे प्राण अजीव रूप आहे, म्हणून केवळ ज्ञेय आहे, जाणण्यायोग्य आहे. इथे हेयोपादेयता लावता येत नाही, कारण ते जीवाचेच नाही. द्रव्यपान जीवाचे आहे हे म्हणतानाही द्रव्य प्राण आणि आत्मा यामध्ये अत्यंत अभाव आहे, हा भावार्थ लक्षात घ्यायचा आहे. जेव्हा आम्ही म्हणतो की जीव द्रव्य प्राणांनी जगतो किंवा द्रव्य प्राण जीवाचे आहे, हे आमचं कथन अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचं आहे. आणि याचा आशय काय समजायचा आहे की असं जरी मी कथनामध्ये करत असली तरी देखील हे प्राण जीवाचं नाही, जीव आणि हे प्राण याच्यामध्ये अत्यंत अभाव आहे. द्रव्येंद्रिय, समजा डोळा हे द्रव्येंद्रिय आहे. डोळ्यांनी म्हणजे द्रव्येंद्रियांनी आत्म्याला वर्णाचं ज्ञान होऊ शकत नाही. द्रव्येंद्रिय फक्त सहाय्यक आहे, ते नसेल तरीही होत नाही, पण त्यानीही होत नाही. जसं चष्मा आहे, चष्मा एखाद्याला लागल्यानंतर त्याला चष्म्याशिवाय दिसत नाही, पण चष्म्यानी दिसतं का हा प्रश्न विचारला तर चष्मा केवळ सहाय्य रूप आहे. दिसण्याची क्रिया ही तर आत्म्याची आहे, आत्मा पाहणार आहे. पण आत्म्याचं अवलोकन किंवा आत्म्याला वर्णाचं ज्ञान हे जसं द्रव्येंद्रिय त्यासाठी सहाय्यक आहे, तसा बाह्य चष्मा पण सहाय्यक आहे. चष्मा अजीव आहे, तशाच प्रकारे द्रव्येंद्रिय पण अजीव आहे. आमचा जो हा क्षयोक्षमिक रूप भावेंद्रिय आहे, या माध्यमातूनच आत्मा जाणतो आहे. म्हणून ही मर्यादा लक्षात घ्यायची आहे. बोलताना आम्ही बोलू, पण कथनामध्ये आणि मांडण्यामध्ये फरक आहे. कथन आम्ही असं जरी केलं की डोळ्यांनी मी बघतो, डोळ्यांनी बघतो हे कथन करत असताना सुद्धा जाणणारा जो आहे तो आत्मा आहे. जर आम्ही डोळे हा द्रव्येंद्रियाचा भाव आमच्या मनात असेल तर द्रव्येंद्रियांनी डोळ्यांनी आम्ही जाणत नाही. भावेंद्रिय जर लक्षात असेल तर भावेंद्रियांनी क्षयोक्षम रूपाने आम्हाला त्यावेळेला ज्ञान होत आहे. ती मर्यादा आम्हाला या ठिकाणी इंद्रियांच्या बाबतीत आणि प्राणांच्या बाबतीत समजायची आहे. अत्यंत सूक्ष्म कथन आहे आणि हे कथन संग्रहित आहे, एकत्र कुठेही मिळणार नाही. तर अशा तऱ्हेने हे हेयोपादेयता आम्हाला बघायची आहे. म्हणून द्रव्य प्राण जीवाचे आहे हे आम्ही कथन करतो, कथन करणं गैर नाही, पण तसं मांडणं चुकीचं आहे. म्हणून द्रव्य प्राण जीवाचे वास्तविकता आहे हे म्हणणं असद्भूत आहे. म्हणजे त्याचा अर्थ लक्षात हा घ्यायचा की द्रव्य प्राण जीवाचा स्वभाव नाही. संयोग अवस्थेत ते जीवाला आहे, पण त्यानीही आत्मा जाणत नाही. आत्मा आणि यामध्ये अत्यंत अभाव आहे. हे चैतन्य प्राणांना ओळखण्याचे फक्त बाह्य साधन आहे आणि म्हणून त्यालाही प्राण म्हटले आहे. आयु आहे तोपर्यंत तो जगतो हेही म्हणणं चुकीचं आहे. कारण आयुचा उदय हा त्या भवापर्यंत सीमित आहे आणि आत्मा अनादी अनंत आहे. याच्यामध्ये ही सगळी विवक्षा एक वाक्य ऐकून आम्हाला निर्णय घ्यायचा नाही. जसं मी म्हटलं आयु आहे तोपर्यंत तो जगतो, एकच वाक्य ऐकलं
आणि एका वाक्याने आम्हाला पूर्ण रहस्य समजू शकत नाही. त्याची मागची पुढची विवक्षा पाहून आम्हाला ते कथन लावावं लागतं की आयु आहे तोपर्यंत जगतं ते काय जगतं, आत्मा जगतो का, आत्मा तर अनादि अनंत आहे, आयु आहे तोपर्यंत तो त्या भवामध्ये अडकून पडतो, हे वास्तविकतः बघायचं आहे. आणि तोपर्यंत तो त्या ज्या विवक्षित द्रव्य प्राणांनी जगतो आहे तोपर्यंत तो तिथे जीव धारण केलेला आहे. त्यानंतरही जीवाचं अस्तित्व कायम असणार आहे. अशा तऱ्हेने या सगळ्या नयांच्या विवक्षा आणि जीवाचं कथन आम्हाला कशा तऱ्हेने बघायला मिळतं हे आम्ही या ठिकाणी बघितलं. आणि हे आता वाक्य पहा की जीवत्व, भव्यत्व आणि अभव्यत्व ही या संबंधामध्ये समजण्यासारखी ही गोष्ट आहे. यापैकी शक्ती हे ज्याचं लक्षण आहे आणि जसा शुद्ध जीवत्व रूप पारिणामिक भाव आहे तो शुद्ध द्रव्यार्थिक नयाचा विषय असल्यामुळे मला वाटतं आता हे प्रकरण बऱ्यापैकी क्लिअर झालं असेल. तर असा असण्यामुळे तो नित्य निरावरण, तो नित्य आहे, निरावरण आहे म्हणजे त्याच्यावर कुणीही आवरण टाकू शकत नाही. तो त्या दृष्टिकोनातून शुद्धच आहे. म्हणजे शुद्ध झाल्यावर शुद्ध आहे असं नाही. या सगळ्या अशुद्ध परिकरात असतानाही तो शुद्ध स्वरूपाचा आहे हा भाव म्हणजे त्रिकाली शुद्धत्व त्याच्यामध्ये बघायचं आहे. जसं त्यांनी उदाहरण सांगितलेलं आहे छडालाकारांनी की कादेमे हेम अमल आहे. कादेमे हेम अमल आहे याचा अर्थ चिखलात सोनं कितीही काळ राहिलं तरी देखील त्याला जसा चिखल स्पर्श करत नाही, ते सुवर्ण जसं जंगत नाही, त्याप्रमाणे अनेक या बाह्य परिकरामध्ये असताना सुद्धा जीवाचा जो शुद्धत्व स्वभाव आहे या शुद्धत्वाचा कधीही अभाव होणार नाही. म्हणून याला म्हटलेलं आहे हा त्रिकाली शुद्ध निरावरण रूपाचा आहे. आणि हा दृष्टिकोन आम्हाला बघायचा आहे. शुद्ध झाल्यावर तर कुणीही शुद्ध पाहिल, पण विशेषता किंवा भेदक नजरेची प्रमुखता कोणती आहे तर अशुद्धतेतही शुद्धता शोधणं. पाणी शुद्ध होऊ शकतं का तर आम्ही त्या पाण्यामध्ये शुद्धता आहे हे लक्षात आलेलं आहे की याच्यात शुद्धता आहे आणि म्हणून आम्ही तुरटी फिरवून पाणी शुद्ध करू शकतो, प्रक्रिया करून पाण्याचं शुद्ध रूपांतरण करू शकतो. शुद्ध रूपांतरण का करू शकतो कारण अशुद्ध अवस्थेतही त्याचं शुद्धत्व कायम आहे, त्यांनी शुद्धत्वाला सोडलेलं नाही. आणि म्हणून ते शुद्धत्व इथेही आम्हाला या जीवामध्ये बघायचं आहे की हा आज बाह्य परिकरामध्ये आहे, कर्म सानिध्यामध्ये आहे, शरीर याच्या जवळ आहे, रागद्वेष विभाव परिणती आहे, या सगळ्यांमध्ये सुद्धा हा जीव वावरत असताना यांनी आपलं शुद्ध जीवत्व जे त्रिकाली आहे त्याचा कधीही त्याग केला नाही आणि त्या शुद्धत्वाचा आम्हाला आमच्या अनुभूतीसाठी अवलंब घ्यायचा आहे. म्हणून तो नित्य निरावरण शुद्ध पारिणामिक नामक भाव जाणावा. तो बंध पर्याय परिणती आणि मोक्ष पर्याय परिणतीने रहित आहे. तसेच दश प्राणरूप जीवत्व म्हणजे हा अनुपचरित असद्भूत व्यवहार नयाचा विषय. आणि भव्याभव्यत्व, भव्याभव्यत्व हे तर पर्यायश्रितच आहे कारण मोक्षामध्ये भव्य आणि अभव्यपणाचं काही कारणच उरलं नाहीये. त्याला आम्ही न भव्य म्हणू शकत न अभव्य म्हणू शकत, तो तर केवळ जीवत्व जीवत्व रूपाने विद्यमान आहे. म्हणून हे दोन पर्यायार्थिक नयाचा विषय असल्यामुळे अशुद्ध पारिणामिक आहे. आता ते अशुद्ध का आहे हा प्रश्न जर विचारला तर उत्तर दिलं, एक तर ते तीनही भाव शुद्ध निश्चयने संसारी जीवांना नाही. हे जे तीन भाव आहे दश प्राण रूप प्राण किंवा भव्य अभव्यपणा, हा तीनही भाव शुद्ध निश्चयनयाने म्हणजे संसारी जीवांना आम्ही केवळ या दृष्टिकोनातून तारखून आणि पारखून पाहतोय.
ते पाहत असताना आम्हाला या शुद्ध जीवत्वामध्ये हा अशुद्धपणा दिसलाच नाही. म्हणून संसारी जीवांना ते प्राण नाही. आणि दुसरं, ते तीन भाव सिद्धांना सर्वथा नाही. आणि सिद्ध पर्यायीच आता शक्तिरूप पण व्यक्तिरूप पण अभिव्यक्ती झाली आहे, तिथे तर त्यांना हे प्राण नाहीतच. या तीन पारिणामिक भावांपैकी भव्यत्व लक्षणरूप पारिणामिक भाव आहे. यथासंभव सम्यक्त्व वगैरे जीव गुणांचे घातक असे देशघाती आणि सर्वघाती नामक मोहादी कर्मसामान्य हे त्या पारिणामिक भावाचे पर्यायार्थिक नयाने प्रच्छादक आहे असे जाणावे. आता जो भव्यत्व भाव आहे, भव्यत्व भावासाठी आम्ही काय म्हणतो की त्या जीवाला सम्यक दर्शन प्राप्त होण्याची योग्यता असावी लागते. आता ही योग्यता कशावरून आम्ही निश्चित करतो की त्याला मोहनीय कर्माचा उपशम क्षय किंवा क्षयोक्षम व्हावा लागतो. सर्वप्रथम तर उपशम व्हावा लागतो. आता मोहनीय कर्म का, तर मोहनीय कर्म श्रद्धा गुणाला आवरण टाकणारं कर्म आहे किंवा रागाला त्या ठिकाणी रागावर म्हणजे चारित्र्यावर आवरण टाकणारं कर्म आहे. म्हणून हा गुण घेतला आहे की जीव गुणाचं घातक असं देशघाती आणि सर्वघाती. आम्हाला कर्मांबद्दल काही माहिती करायचीच आहे. कर्म कसं आहे, तर कर्मामध्ये काही प्रकृती देशघाती रूपाच्या आहे आणि काही प्रकृती सर्वघाती रूपाच्या आहे. सर्वघाती प्रकृतींचा जर उदय सुरू असेल तर त्या जीवाला तो भाव यत्किंचित देखील प्रगट होत नाही. जसं अनादी कालापासून जीवाला मिथ्यात्व या कर्माच्या सर्वघाती प्रकृतींचा उदय असतो. निगोदी जीवांना असतो, अचक्षु म्हणजे असंज्ञी जीवांपर्यंत हा उदय मिथ्यात्वाचा म्हणजे सर्वघाती स्पर्धकांचा त्याला उदय असतो. म्हणून त्याला सम्यक्त्व यत्किंचित देखील प्रगट होत नाही. आणि सर्वप्रथम मोहनीय कर्मामध्ये मिथ्यात्व कर्माचा अभाव करून याला उपशम सम्यक दर्शनाची प्राप्ती पहिल्यांदा सर्वप्रथम होते. म्हणजे मोक्ष मार्गाची त्याची जी सुरुवात होणार आहे ती औपशमिक भावापासून होणार आहे. म्हणून पहा, तत्वार्थ सूत्रामध्ये भावांचा क्रम सांगताना पहिले औपशमिक क्षायिको असा क्रम सांगितला. म्हणजे सर्वप्रथम मोक्ष मार्गामध्ये पदार्पण त्याचं औपशमिक भावानी होणार आहे. आणि उपशम भाव झाला याचा अर्थ आता तिथे देशघातीचाही उदय नाही आणि सर्वघातीचा पण उदय नाही. पण समजा पुढे चालून हा औपशमिक भाव बदलून क्षयोपक्षमिक झाला तर त्याला देशघातीचा उदय संभवनीय आहे, पण सर्वघातीचा मात्र उदय असत नाही. तर अशा तऱ्हेने या कर्मावर म्हणजे श्रद्धा गुणावर आवरण टाकणारं जे कर्म आहे, या कर्मामुळे जीवाचा सम्यक्त्व स्वभाव हा प्रगट होत नाही. म्हणून हे कर्म त्या पारिणामिक भावाचं प्रच्छादक कर्म म्हटल्या जातं. आणि जिथे हा सम्यक दर्शन पर्याय जीवनात कधीही प्रगट होणार नाही तर त्याला अभव्य असं म्हटलं जातं. ज्याच्या जीवनात शक्यता आहे, शक्ती आहे, तो भव्य आहे. आणि ज्याच्या जीवनात ही शक्यताच नाही तो अभव्य आहे. आणि भव्य आणि अभव्य हे आम्ही ठरवू शकत नाही. कोण भव्य आणि कोण अभव्य याच्याविषयी कोणताही निकष आमच्या जवळ असणार नाही. आता पुढे सांगतात की जेव्हा काललब्धिवश भव्यत्व शक्तीची व्यक्तता होते, भव्यत्व शक्ती व्यक्त होते याचा अर्थ पर्यायीमध्ये सम्यक दर्शन प्राप्त होतं. सम्यक दर्शन प्राप्त होण्यासाठी ते एक तर त्याची काललब्धी यावी लागते. काललब्धी यावी लागते याचा अर्थ संसारामध्ये परिभ्रमण करण्याचा त्याचा काल हा अर्धपुद्गल परावर्तनच असला पाहिजे. त्यापेक्षा अधिक काळ तो संसारात परिभ्रमण करणार असेल
तर त्याला सम्यक्त्व प्राप्तीची योग्यता येत नाही. म्हणून पहिल्यांदा उपादानगत योग्यता त्याची, त्याला संसारामध्ये आता तो निकटवर्ती काळामध्ये मोक्षाला जाणारा असला पाहिजे, त्याची काल लब्धी आलेली असली पाहिजे. हा एकच नियामक आहे का? असं नाही. एक तर असंही कथन आहे किंवा सम्यक्त्व झाल्यानंतर त्याचा आता संसारात परिभ्रमणाचा काळ अर्धपुद्गल परावर्तनापेक्षा जास्त असणार नाही, असंही कथन आहे. दोन तऱ्हेच्या शक्यता सांगितल्या. एक तर त्याचा काल राहिला तर त्याची योग्यता आली, किंवा सम्यक्त्व झालं तर त्याचा अर्धपुद्गल परावर्तन कालच राहील. यापैकी काल यालाच म्हणायचं काल लब्धी. ही एक झाली बाह्य कारणामधली. आणखी त्या दिवशी आपण जसे बाह्य कारण बघितले, तो संज्ञी पंचेंद्रिय पाहिजे. कारण संज्ञी पंचेंद्रिय असल्याशिवाय तो स्व आत्मतत्वाविषयीचा विचारच करू शकत नाही. हेय काय, उपादेय काय, आत्म्याच्या कल्याणाचं काय, मी कोण, ही जिज्ञासा त्याच्या अंतरंगात कधी जागृत होईल? जेव्हा तो मन सहित असेल, संज्ञी असेल, त्या जीवाला ती शक्ती म्हणजे विचार करण्याचं असं त्या ठिकाणी सुचेल की मी कोण आहे, मी कुठून आलो आहे, मला कुठं जायचंय, माझं काय कर्तव्य आहे, माझं अकर्तव्य काय, माझ्यासाठी उपादेय काय, हा सगळा विचार हा संज्ञी जीवच करू शकतो. आणि म्हणून आत्म्याचं कल्याण करण्याची प्रबल भावना ही संज्ञी जीवांनाच असू शकते. म्हणून बाह्य कारणामध्ये संज्ञी पंचेंद्रिय तो असला पाहिजे. मग आत्मानुभूती होताना मन आहे की नाही आहे? मनाचं अवलंबन प्रथमतः लागणार आहे. पहिले स्थूल मनाचं अवलंबन घेतलं, मी कोण या संबंधात, आगमामध्ये काय आहे हे यांनी जाणलं, आणि त्याच्यावर तत्वचिंतनाची भूमिका बनविता याचं मन आणखी सूक्ष्म 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 होत गेलं, आणि निर्णय झाला की हा मी असा आत्मा आहे. आणि मग हे त्याचं जे जाणणं आहे हे स्वानुभव प्रत्यक्ष म्हटल्या गेलं. म्हणून स्वानुभूत्यावरण मतिज्ञानावरण कर्माचा क्षयोक्षम हा देखील त्याला असावा लागतो. थोडं प्रकरण मला कल्पना आहे, थोडं प्रकरण थोडस खोलात जाऊन होत आहे, पण हा आमच्या अनुभूतीशी संबंधित प्रश्न आहे. आणि यासाठी हा आत्मा आणि ही प्रक्रिया आमच्या मनामध्ये ठसणं गरजेचं आहे. ही जोपर्यंत आमच्या मनाचा वेध घेत नाही, हे शब्द जोपर्यंत आमच्या हृदयाला स्पर्श करत नाही, तोपर्यंत आम्ही याच्यावर वरपांगी विचार करू. पण हे अंतरंगात ठसले की आम्ही सतत याच चिंतनातून वस्तुतत्व बघणार आहे, आत्मद्रव्य बघणार आहे. आणि म्हणून ही चिंतनाची प्रक्रिया ही आम्हाला समजलीच पाहिजे. मला वाटते आज आपण या ठिकाणी थांबतो आहे, आणि उद्याला पण क्लास होणार नाही, आणि शनिवारी तर दसरा असल्यामुळे सुट्टी राहील, तर आपला क्लास परत सोमवारला होईल. हे सगळ्यांनी लक्षात घ्या. जिनवाणी के ज्ञान ते तुझे लोकालो, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ खो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उज्जायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.